भारतीय संगीत सृष्टीमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। भारतीय संगीत सृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय। त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होते। त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना शनिवारी काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी दिली आहे। आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच सोमवारी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। चाहत्यांना त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची संधी देखील दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान आशा भोसले यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी, संगीत क्षेत्र आणि कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं। 7 दशकांमध्ये अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हजारो गाणी भारतीय संगीताला समृद्ध केलंय। दरम्यान विविध शैलींमध्ये गायन करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्या जागतिक स्तरावर देखील ओळखल्या जात होत्या। आजवर त्यांनी 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये 12,000पेक्षा अधिक गाण्यांना आपला आवाज दिलाय। संगीताच्या इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आशाताई यांच्या नावावर आहे। दरम्यान एकूणच आशा भोसले यांच्या जाण्याने आता भारतीय संगीत सृष्टीमध्ये कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांचं अजरामर स्वर कायम रसिकांच्या स्मरणात राहतील।